नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स हा नुकताच स्थापन केलेला आहे, या संदर्भात माहिती. तसेच महाराष्ट्राने नुकताच आपला अर्थसंकल्प 2026-27 हा जाहीर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे आपल्याला परीक्षेच्या अंगाने कोणकोणते महत्त्वाचे आहेत, हे देखील आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल उपराष्ट्रपती झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं आचार्य देवव्रत. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच खूप साऱ्या राज्यांचे राज्यपाल पदाची निवड ही आता झालेली आहे. यामध्ये अतिरिक्त कार्यभार हा म्हणजे गुजरातचे जे राज्यपाल होते आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार होता आणि यानंतर आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आता कुणाची नेमणूक झालेली आहे हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण बोललेलो आहोत. तरी देखील पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कुणाची निवड झालेली आहे. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे जागतिक महिला दिन. 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षीची म्हणजे 2026 ची थीम आहे गिव्ह टू गेन. 8 मार्च 2010 राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान हे आजच्या दिवशी प्रारंभ करण्यात आलेलं होतं. याचं उद्दिष्ट होतं महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या सर्व योजनांसाठी एक खिडकी योजना उपलब्ध करून देणे. 8 मार्च 2018 पोषण 1.0 या योजनेची आजच्या दिवशी सुरुवात करण्यात आलेली होती. बालक, स्तनदा माता आणि गरोदर माता या तिन्हीसाठी ही पोषण 1.0 ही योजना अतिशय महत्त्वाची होती. त्यामुळे तारीख आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. 8 मार्च 2018 पोषण 1.0 आणि 8 मार्च 2010 राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. बिरसा योजना प्रामुख्याने कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आदिवासी उद्योजक. आदिवासींसाठी नुकतीच बिरसा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. पुढील 5 वर्षांमध्ये 1 लाखांपेक्षाही अधिक उद्योजक तयार करण्याचे लक्ष्य यामध्ये ठेवण्यात आलेले आहे. भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता असे या बिरसाचे नाव आहे. म्हणजे लक्षात ठेवा, बिरसा या योजनेचा फुल फॉर्म काय आहे? भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. मुंबई वांद्रे येथे स्टार्टअप व नवनिर्मिती केंद्र देखील उभारले जाणार आहे. तसेच अमरावती येथे पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल हे उभारण्यात येणार आहे. हे सर्व माहीम या संस्थेच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. माहीम म्हणजे काय? महाराष्ट्र एजन्सी फॉर हॉलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड डेव्हलपमेंट. नवी मुंबई येथे भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय एज्युसिटी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी हा प्रकल्प देखील स्थापन करण्यात येणार आहे. 5 ते 10 शैक्षणिक शहरे विकसित करण्याचे नियोजन या आपल्या अर्थसंकल्पामध्ये मांडलेले आहे. UK, ऑस्ट्रेलिया, इटली इत्यादी देशांतील 6 विद्यापीठांशी यासाठीचा करार देखील करण्यात आलेला आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 मार्च. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेच्या अंगाने 8 मार्च जागतिक महिला दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण वेळोवेळी अशा घटकावर आपल्याला वेळोवेळी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सरळ सरळ आपल्याला प्रश्न विचारण्यात येतो की जागतिक महिला दिवस हा कधी साजरा केला जातो किंवा ज्या त्या वर्षाची थीम देखील विचारली जाते. त्यामुळे लक्षात घ्या, 2026 म्हणजे या वर्षीची महिला दिनाची थीम आहे गिव्ह टू गेन. थोडक्यात जागतिक महिला दिनाच्या इतिहासामध्ये जाऊया. ही परंपरा गेल्या शतकापासून सुरू आहे. जगभरातील महिलांचे अधिकार, समानता व उपलब्धींचं स्मरण करण्यासाठी हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. अमेरिकेतील महिलांनी त्यांच्या हक्कासाठी 8 मार्च रोजी आंदोलन सुरू केलेलं होतं. त्यानंतर सोशलिस्ट पार्टीने या दिवसाला महिला दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. अमेरिकेनंतर युरोपातील महिलांनी देखील त्यांच्या हक्कासाठी 8 मार्च रोजी मोर्चे काढले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांना 1975 साली 8 मार्चला हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून मान्यता देखील देण्यात आली. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बार्बीच्या पहिल्या ड्रीम टीममध्ये निवड झालेली भारतीय महिला क्रिकेटपटू ही कोण आहे? तर यासाठी पर्याय आहेत हरमनप्रीत कौर, मिताली राज, स्मृती मानधना की झुलन गोस्वामी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्मृती मानधना. स्मृती मानधनाच्या नावे आता एक खास बार्बी डॉल आता तयार करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनी ही बार्बीच्या पहिल्या ड्रीम टीममध्ये निवड करण्यात आलेली आहे.
असा सन्मान मिळवणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ही ठरलेली आहे. ही डॉल फक्त स्मृतीच्या कारकिर्दीचा सन्मान म्हणून खास बनवली गेलेली आहे. ती बाजारामध्ये विक्रीसाठी मात्र उपलब्ध नसणार आहे. स्मृतीसोबत हा सन्मान मिळालेल्यांमध्ये टेनिस दिग्गज सेरेना विल्यम्स, अंतराळवीर केली गेरार्डी, रेसर रेजिना सिर्वेंट अल्वाराडो, इंग्लंडची फुटबॉलर क्लो केली, गायिका हेलेने फिशर, गिर्यारोहक जोजा स्कुबिस, सर्फर स्टेफनी गिलमोहर यांचा देखील समावेश आहे. तर हे सगळे आपल्याला माहीत नाही नसले तरी चालेल, परंतु आपली भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंदना हिच्या नावे देखील आता बार्बी डॉल आहे, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या 2026-27 अर्थसंकल्पामध्ये अंदाजित महसुली तूट ही किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 40,552 कोटी. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा जाहीर केलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की मागील महिन्यामध्ये अजित पवार यांचं दुःखद निधन झालं. ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे. यातील थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, या संदर्भात माहिती पाहूया. महाराष्ट्र या राज्याचा अर्थसंकल्प 2026-27 महत्त्वाचे मुद्दे. महसुली तूट ही 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये 40,552 कोटींची महसुली तूट आहे. 2025-26 मध्येही महसुली तूट ही इतकीच दिसून आलेली होती, म्हणजेच महसुली तूट ही कायम राहिलेली आहे. 2025-26 महसुली जमा किती आहे? तर अपेक्षित महसुली जमा आहे 5,60,964 कोटी आणि प्रत्यक्ष जमाचा अंदाज आहे सुमारे 6,01,489 कोटी, म्हणजेच ही अपेक्षेपेक्षा जास्त अंदाज असा ठेवलेला आहे. 2025-26 मध्ये खर्च किती आहे? तर अंदाजित एकूण खर्च आहे 7,20,00 कोटी. भांडवली खर्च व लाडकी बहीणसारख्या कल्याणकारी योजनांमुळे खर्च ही वाढण्याची शक्यता आहे. 2026-27चा जो अर्थसंकल्प आहे, यामध्ये म्हणजे एकूणच आता एकूण खर्च हा 7,69,467 कोटी, तर महसुली जमा ही 6,16,099 कोटी, तर महसुली खर्च 6,56,651 कोटी, म्हणजेच अंदाजित महसुली तूट आहे 40,552 कोटी इतकी. राजकोषीय तूट किती? तर कायद्यानुसार याची मर्यादा आहे स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% पेक्षा कमी, म्हणजे सरकारनुसार प्रत्यक्ष तूट ही 1% पेक्षाही कमी आहे. डीपीसी म्हणजेच जिल्हा नियोजन समिती निधी, तर 2026 मध्ये याची तरतूद ही 21,867 कोटी होती, तर ती मागील वर्षापेक्षा 1,702 कोटींची वाढ आहे. सारांश जर आपण काढला तर राज्याचा खर्च जरी वाढत असला तरी महसुली तूट कायम आहे. मात्र राजकोषीय तूट ही कायदेशीर मर्यादेपेक्षा कमी ठेवण्याचा दावा सरकारने केलेला आहे. बाजूचित्रामध्ये आपल्याला बजेटचा एक थोडक्यात आढावा देणारं एक चित्र खूप सुंदर दिसत आहे. रुपयातील प्रत्येक पैसा हा कुठून येणार आणि रुपयातला प्रत्येक पैसा कुठे जाणार या संदर्भाचं विवरण या बाजूचित्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने दिसून येत आहे. पुढचा प्रश्न, शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी स्थापन टास्क फोर्सचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रफिक नाईकवाडी. शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स नुकताच स्थापन करण्यात आलेला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विभागांतर्गत राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केलेला आहे. यामध्ये महत्त्वाच्या नियुक्त्या म्हणजे या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत रफिक नाईकवाडी, ते विस्तार व प्रशिक्षण संचालक आहेत. तर यामध्ये विशेष सदस्य म्हणून डॉक्टर विनायक हेगाना, जे कृषी धोरण तज्ज्ञ व कृषी समाजशास्त्रज्ञ आहेत, यांची निवड करण्यात आलेली आहे. शेतकरी आत्महत्यांचे आर्थिक, सामाजिक, मानसिक व शेतीविषयक कारणे मीमांसा अभ्यासणे हे या टास्क फोर्सचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच हवामान बदलाचा परिणाम आणि त्यावर उपाययोजना शोधणे, अल्पकालीन व दीर्घकालीन धोरणावर धोरणात्मक उपाय सुचवणे, शेतकऱ्यांसाठी एकात्मिक हस्तक्षेप मॉडेल विकसित करणे हे या टास्क फोर्सचे प्रमुख उद्दिष्ट आहे. डॉक्टर विनायक हेगाने यांचे थोडक्यात कार्य पाहूया. त्यांनी शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी त्यांनी एक पिरॅमिड मॉडेल विकसित केलेले होते. शिवार संसद आणि शिवार हेल्पलाईन या उपक्रमांद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप साऱ्या रोखलेल्या आहेत. त्यांना महत्त्वाचे सन्मान देखील मिळवलेले आहेत. डन्स्टर बिझनेस स्कूल म्हणजे जे स्वित्झर्लंड येथील आहे, याकडून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील मानद डॉक्टरेट ही त्यांना मिळालेली आहे. हा सन्मान मिळवणारे ते देशातील पहिलेच कृषी पदवीधर संशोधक आहेत. तसेच ब्रिटिश सरकारचा चेवनिंग ग्लोबल पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने लक्षात घ्या, शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी जो काही राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केलेला आहे, याचे अध्यक्ष आहेत रफिक नाईकवाडी, तर यामध्ये विशेष सदस्य आहेत डॉक्टर विनायक हेगाना.
तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय एज्युसिटी ही कुठे उभारली जाणार आहे? यावर्षीच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात आपण पाहिलंच आहे. आता मगाशी आपण जो काही आपण सविस्तरपणे जी बातमी पाहिली, यामध्ये या संपूर्ण विवरण हे आपण पाहिलेलं आहे आणि यामध्ये एज्युसिटी ही कुठे उभारली जाणार हे देखील आपण सांगितलेलं आहे. हवं असेल तर तो आपला आजचा व्हिडिओ हा तुम्ही पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता. तर यासाठीचे पर्याय आहेत पुणे, मुंबई, नागपूर की नवी मुंबई. तर तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.